हे बघा ताईनं, नाही म्हटलं पावसाळा जरी असला ना, धूळ कमी म्हटलं तरी पण हे बघा किती धूळ साचते. मे महिन्यात मी घर झालं होतं, 3 महिने झाले, म्हणजे 4था महिना चालू आहे. तर आता दसरा आलेला आहे आणि दसऱ्याच्या घराची साफसफाई प्रत्येक ताईची असतेच असते. आणि हल्ली कसं होतं ताईनं, मदतीला कोणी भेटत नाही, म्हणजे एकटीनं सगळं करावं लागतं. कधी कधी भेटतं कोणीतरी, कधी कधी भेटत नाही. मग अशा वेळी काय होतं, एकट्यानं घर झाडायचं, सगळीच कामं एकाच वेळेत व्हायचं असं गडबडीनं करतो आणि मग दुखणं हे प्रत्येकीला ठरलेलंच असतं. घर झाडायला काढून झाडझूड झालं की बाई ही आजारी पडतेच, कारण सगळा गोंधळ उडालेला असतो आणि सगळं एकट्यानं नियोजनबद्ध न केल्यामुळं कधी आपल्या शरीराचं आणि मनाचं पण हाल होते. तर हे असं होऊ नये ह्यासाठी आपण जेवढी एकटी असते त्यावेळी घर कसं झाडायचं हे म्हणजे मी आता सुरुवात केलेली आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते मी कसं कसं आवरणार आहे. म्हणजे माझा आजचा व्लॉग तुम्ही पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला थोड्या का असताना किरकोळ टिप्स जरी तुमच्या घर झाडताना मिळाल्या तरी त्या तुमच्या उपयोगात येतील. तर इथं मी सकाळी कधी पोरांना चपाती भाजी वगैरे करून डबा करून पोरं शाळेला चाललेले आहेत, अजून गेलेले नाहीत, पण डबा वगैरे मी भरून ठेवलेला आहे. त्यासोबतच मी बाकीचं जेवण पण सगळं आवरून घेतलेलं आहे. तर इथं आता मी माझा नवरा असतानाच कधी लॅपटॉपचे डबे काढून घेतलेले आहेत, कारण मला स्टूलवर उभं राहून पण माझी उंची पुरत नाही. त्यामुळे सगळे वाळवणाचे जे डबे आहेत ते पहिल्यांदा सकाळी बाहेर काढले, रिकामे केले. आणि इथे हे बघा तरटीवर किंवा साडी वगैरे असेल तर त्यावर सगळं कणी थोडं थोडं असं जे शिल्लक असेल ते पसरून ठेवायचं, म्हणजे दिवसभर आपण घरचं काम आवरतपर्यंत ते आपलं वाळून जातं. तर ते झाल्यानंतर मी त्यांच्याकडूनच लॅपटॉपवरचं सगळं मी झाडून घेतलेलं आहे. इतक्या काय झावळ्या नाही आहेत. पावसाळ्यानंतर ज्यावेळी झाडायला काढते दसऱ्याचं त्यावेळी इतकं काय झावळ्या नसतात. उन्हाळ्यात बापरे काय बोलायलाच नको अशी परिस्थिती असते. असो तर इथं आता मी किचनमधली भांडी ओटा वगैरे सगळं आवरलेलं आहे. बाकीच्या रूम पण मी आपलं रेग्युलरचं जे झाडणं असतं ते करून घेतलेलं आहे. कारण काय होते, आपण सगळ्यात घरभर पसारा करतो आणि कुठलं काम पहिल्यांदा आवरायचं कुठलं नंतर हे कळत नाही. त्यामुळं खरं तर आपला गोंधळ उडतो. तर कधी पण काय करायचं ताईनं, ज्यावेळी आपण एकटंच असतो ना, एकच रूम एकाच दिवशी काढायचं, सगळं घर एकत्र कधीच काढायचं नाही. मग त्यासाठी आपला दसरा चालू व्हायच्या अगोदर 5-6 दिवस आपण घर झाडायला सुरुवात केली तरी काय हरकत नाही. तर मी ही आता 1 नंबरची रूम आता मी झाडायला घेतलेले. तर लॅपटॉपवरचं झालं, त्यानंतर गादी वगैरे जी होती ती गुंडळून ठेवली. जे काय आपलं आता तुम्ही म्हणाल आमचं गादीखाली म्हणजे सिक्रेट असा खजिना, सिक्रेट जागा म्हटली तरी चालेल. एक मध्यमवर्गीयांचं जे काय कागदपत्र छोटे छोटे काहीतरी असेल ते आपण गादीखालीच सारून ठेवते. तर मी एका सगळं प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सगळं पहिल्यांदा भरून ठेवलं. ते मी नंतर जे उपयोगात असेल ते ठेवेन, जे उपयोगाचं नाही ते टाकून देईन. पण आता सध्या मला वेळ नाही आहे म्हणून मी एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं. गादी गुंडळून ठेवल्यानंतर त्यावर जे लागणारं हंतरून असतं ते ठेवलं आणि त्यावर एखादं बेडशीट किंवा साडी हंतरायची, जेणेकरून आपलं झाडताना वगैरे धूळ त्यावर पडू नये. फक्त इथं महत्त्वाचं काय ठेवायचं, माझ्या आता मधली रूम किचन हॉल मी सगळं झाडून घेतलेलं आहे. आपलं रोजचं असेल ते सगळी घरातली कामं पटापटा लवकर उठून ती आवरून घ्यायची. आता फक्त ही एक रूम झालेली आहे, कारण कसं आहे माहिती आहे, आपलं किरकोळ जरी झाडणं असेल तर झाडून झाल्यानंतर इतका कंटाळा येतो, त्यानंतर जे आपलं नॉर्मल काम असतं ते आपल्याला करायला होत नाही. त्यासाठी ती पहिल्यांदा कामं आवरून घ्यायची. त्यानंतर जी रूम आपल्याला झाडायची आहे पहिल्यांदा तिथे आता शेवटचं काम म्हणून इथे करायला यायचं. तर मी इथं आता लॅपटॉप काय सकाळीच झाडून झालेलं आहे. आता मी साईडच्या भिंती खिडकी वगैरे सगळं झाडून घेतलेलं आहे. झाडताना इतकं लक्षात घ्यायचं, तुमच्या भिंतीवर जे काय घड्याळ असेल पोस्टर असेल ते ज्या त्यावेळीच ओल्या कापडानं पुसून लावायचं. हे नंतर पुसतो म्हटलं ना ताईनं, कसं असतं किरकोळ जरी काम असेल नंतरच राहून जातं. कारण जसं पहिल्यांदा आपण कामाला सुरुवात करतोय त्यावेळी आपल्याला एनर्जी असते, त्यावेळी आपलं फ्रेश वाटते आपल्याला. पण हळूहळू जसं आता झाडण्याचं काम म्हटलं ना तरी 2-3 दिवस लागतात. मग हळूहळू आपल्या शरीराची ऊर्जा पण कमी व्हायला लागते आणि आपल्याला कंटाळा पण यायला लागतं, कारण शरीर पण साथ देत नसते, कारण काही ना काहीतरी दुखणं चालू असतं. मग त्यावेळी अशी जी किरकोळ आपण नंतर करतो अशी ठेवलेली कामं ती राहूनच जातात आणि मग घर झाडून पण घर झाडल्यासारखं वाटत नाही. म्हणजे झाडून तर झालेलं असते पण पसारा जिकडे तिकडे इकडं असं उचलून ठेवल्यामुळे काय होते, नीटनेटकेपणा राहत नाही. त्यामुळं कुठलीही एक खोली घ्याल ना त्यावेळी ते भिंतीवरचं सगळं पुसून ज्या त्यावेळी लावायचं. त्यानंतर तुमचे फॅन असो काही असो ते लावायचं. शक्यतो तुमचे जर बेड वगैरे असेल तर त्याच्या खाली जास्त करून असं पसारा ठेवत नका जाऊ, कारण मग ते असं झुरळ किंवा आपलं कोष्टी मामा वगैरे असतात. आणि बेडच्या खालचं झाडताना बेडच्या खालची बाजू पण वरचीवर ज्यावेळी तुम्ही
रोजचं जे झाडणं असतं ना त्यावेळी 8 दिवसातून एकदा ते बेडच्या खाली पण झाडू मारून घ्यायचा, म्हणजे झावळ्या वगैरे पकडत नाहीत. तर इथं मी सगळं भिंती झाडून बेडच्या खाली वगैरे सगळं झाडून घेतलेलं आहे. त्यानंतर वरचे जे आता माझ्याकडे कसं फॅन आहे, ते फॅनला पण मी प्लॅस्टिकची पोती लावलेली आहेत. आमच्याकडे पोती म्हणतात, तुमच्याकडे म्हणजे कोणाकोणाला गोणी म्हणतात, कोणाला काय म्हणतात मला नाही माहीत. पण मी त्याला कवर करून ठेवलेलं आहे जेणेकरून त्या फॅनमध्ये धूळ जाऊ नये. त्यानंतर पोरांच्या शाळेची बॅग आहे, एक मोठी सुटकेस टाईप, तर ती पण मी प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये भरून ठेवलेली आहे, म्हणजे ते धुळीनं घाण होऊ नये. जे काय आपलं साहित्य असेल का नाही ते कवर करायचं. आणि मी ते खाली काढलं नाही, लॅपटॉपवर झाडतानाच का नाही ते बाजूला सारून फक्त झाडलं आणि लगेच ते कोपऱ्यात एकसारखं नीट ठेवून घेतलं. कधी पण कधी फरशी पुसताना मीठ टाकायचं. मिठानं काय होते, निगेटिव्हिटी बाहेर जाते, पॉझिटिव्हिटी येते असं म्हणतात, म्हणून मी थोडंसं 1 चमचाभर टाकलेलं आहे. आता काय करायचं, आपण ज्यावेळी फरशा पुसत असतोय ना त्यावेळी जेवढं साहित्य लागणार ना तेवढंच कणी खाली ठेवायचं, बाकीचं आपण लॅपटॉपवर वगैरे गुंडळून ठेवू शकतो. तर इथं या भिंतींना कणी काय झालं होतं, पावसाळ्यात थोडंसं असं बुरशी झाल्यासारखं पांढरे पांढरे डाग पडले होते, म्हणून मी फरशी पुसतानाच कणी ते भिंतीवरचे डाग पण पुसून घेतले, कारण तेवढंच ते कणी शिल्लक राहिलं तर पांढरे ढपके असं दिसत होते. म्हणून जे साहित्य आपण गुंडळून ठेवलेलं असतं की नाही झाकून, तर ज्या त्या जागी कणी तिथल्या तिथं पुसताना लगेचच ठेवायचं. तर इथं मी गादी वगैरे कणी वेगळी गुंडळून ठेवली होती, ती उभीच होती. ती मी काय केली, मला आता ती लागणार नव्हती म्हणून मी त्यामध्ये कणी जुनं जे बेडशीट होतं त्यानं कवर केली आणि मी ती लॅपटॉपवर ठेवून दिली. बेडवरचं आवरतानाच मी दोन्ही खिडक्यांच्या असं थोडासा खाली बेस असतो ना, तर तो पण मी पुसून घेतलेला आहे. तिथं पण आपलं थोडंसं क्लिपा वगैरे असं साहित्य ठेवणं होतंय ना, तर ते पण मी पुसून घेतलेलं आहे. तर गादी गुंडाळलेली ती जरा इकडून तिकडून पालती करायची आणि त्या बेडचे कणी जे खालचा बेस असेल तो पण थोडासा पुसून घ्यायचा ओल्या कापडानं, म्हणजे तिथं पण थोडीशी किरकोळ धूळ वगैरे असेल तर ती निघून जाते. तर ते झाल्यानंतर मी गादी वगैरे पसरून ठेवलेले. आता दरवाजाकडे आलेले. उन्हाळ्यात शक्यतो मला दरवाजे कणी पाण्याने धुवूनच घ्यावे लागतात, कारण कार्बनची धूळ इतकी असते ना तर ती पुसून जात नाही. पण आता पावसाळ्यात इतकं काय घर कणी खराब होत नाही, त्यामुळे मी फक्त कणी पुसून घेतलेलं आहे ओल्या आहे ना, मोपनंच मी पुसलेलं आहे, कारण इतकं काय खराब झालं नव्हतं. तर हे सगळं जे पुसून झाल्यानंतर मी आता शेवटी सगळ्यात फरशी वगैरे सगळी पुसून घेतली. त्यानंतर फॅन लावला, म्हणजे जेणेकरून शक्यतो पटकन ते वाळून जाईल. तर इथे तुम्ही बघितलं असेल ताईनं, मी एकटीच एक रूम आवरली, तरी पण कसं जिथल्या तिथं ज्या त्या वेळेत केलं ना आपल्याला गोंधळ पण ओढत नाही आणि आपल्याला त्रास पण होत नाही. आणि घर झाडलं, रूम झाडलं तरी इकडं तिकडं आपल्याला पसारा दिसत नाही. जरी थोड्या वेळाने येऊन बघितलं ना तरी एवढं भारी वाटतं, कारण जी ती जागा प्रत्येक ठिकाणी ज्याच्या ठिकाणी आपण ठेवलेली असते त्यामुळे एक नीटनेटकेपणा आलेला असतो. तर ताईनं ही रूम वगैरे सगळं झाडून पुसून झाल्यानंतर अर्ध्या तासातच पाणी आलं. ते मी कणी जे आपण वाळवण वगैरे ठेवले होते ते रिकामे डबे होते ते घासले, धुवून कणी मी वाळवत ठेवले. दुपारपर्यंतच ऊन होतं, म्हणजे 2-3 तासच थोडंसं ऊन होतं. त्यानंतर पावसाचं वातावरण झालं. डबे वाळल्यानंतर मी ते सगळं वाळवणं भरलं. पेपर, आपला न्यूजपेपर असतं तो खाली वर ठेवायचा आणि त्यात ते प्रत्येक डब्यामध्ये वाळवण भरून ठेवलं आणि ते नंतर मी लॅपटॉपवर आणून ठेवलं. तर हे मी काम आता दाखवलेलं नाही आहे, कारण आपला व्लॉग मग मोठा होईल. तर इथे मी थोडंसं छान दिसण्यासाठी मी जे परवा प्लांट आणले होते ना त्यातला एक प्लांट मी इथे रूममध्ये आणून ठेवलेलं आहे. मला हे कपाटाची दिशा पण बदलायची आहे, पण आता ते एकटीनं मला हलणार नाही, त्यामुळे मी तसंच ठेवलेलं आहे. आता फक्त उशीचे कवर घालायचे, बाकी सगळी माझी रूम इथं तयार झालेली आहे. आता मी सगळ्या शेवटी ह्या रूमचं मी कायापालट म्हणजे झाडल्यानंतर कसं दिसते हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, साहित्य जिथल्या तिथं ठेवल्यामुळं किती भारी नीटनेटकेपणात राहतो. आणि तुम्ही घर झाडल्यानंतर जरी थोड्या वेळानं आलं तरी एकदम फ्रेश वाटतं, म्हणजे बाबा हा इथला पसारा इथं ठेवायचं ह्याचं टेन्शन तुम्हाला राहत नाही. आता तुम्ही दुसऱ्या दिवशी की आजच्या दिवशी एकच काम करायचं, एकच खोली करायची, पण ती अगदी व्यवस्थित करायची. आता दुसऱ्या दिवशी दुसरी रूम करायची. अशा पद्धतीनं जर तुम्ही एकटा असेल आणि मदतीला कोणी नसेल तर अशा पद्धतीनं जर काम केलं ना तर ताईनं मी गॅरंटी देते तुम्हाला कंटाळा पण येणार नाही, कारण आपण जे साहित्य जिथले तिथं असं हे बघूनच मी दिवसातून 2-4 वेळा येऊन ह्या रूममध्ये बघून गेली, इतकं भारी वाटायचं. त्यामुळे मी पटकन कधी दुसरा दिवस उगवेल आणि मी दुसरी रूम चालू करेन असं वाटत होतं. आणि अशा पद्धतीनं काम केल्यानं तुम्ही कधी आजारी पण पडणार नाही. थोडंसं हात पाय दुखतात कारण आपल्याला सवय नसते इतक्या एकसारख्या कामाची,
पण कधी मन प्रसन्न असल्यामुळे तेवढा त्रास जाणवत नाही. तर ताईनं आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.